विद्यार्थी मित्र, मागील काही व्हिडिओजमध्ये आपण इनडिफायनाइट इंटिग्रेशन चॅप्टरमध्ये मेथड्स ऑफ इंटिग्रेशन ला सुरुवात केलेली होती आणि त्यानंतर आपण एक्सरसाइज 3.2 च्या ए पार्टला देखील सुरुवात केलेली होती. त्यात आपण दोन पार्ट जे आहेत त्याचे संपवलेले आहेत. त्यात मेथड ऑफ इंटिग्रेशनच्या याच्यामध्ये आपली जी पहिली मेथड आहे इंटिग्रेशन बाय सबस्टिट्यूशन या मेथडमध्ये आपण आहोत आणि त्यावरचे एक्झाम्पल्स आपण सॉल्व्ह करतो आहोत. त्यात आपण एक्सरसाइज 3.2 च्या ए पार्ट मधील जे दुसरा पार्ट आहे त्यात आपण शेवटचं जे एक्झाम्पल आहे ते मेन दुसऱ्यामधील तिसरं चौथं एक्झाम्पल आपण घेतलेलं होतं. आता याच्या पुढे आपण एक्झाम्पल घेण्यापूर्वी एक छोटासा टॉपिक आहे, त्या टॉपिकला आपण सुरुवात करणार आहोत. तो जो टॉपिक आपण घेणार आहोत त्या टॉपिकमध्ये इंटिग्रल कोणत्या टाईपचं असेल हे आपल्याला ओळखता आलं पाहिजे. इंटिग्रल ऑफ द टाईप आपण म्हटलेलं बघा, या ठिकाणी मी दोन प्रकारचे टाईप बोर्डवरती लिहिलेले दिसत आहेत. तर हे दोन प्रकारचे टाईप जे आहेत त्यात दोघी टाईपसाठी एकच मेथड अप्लाय करायची आहे. मग ते दिसायला इंटिग्रल कसं असेल तर a sin x प्लस b cos x अपॉन c sin x प्लस d cos x dx और इंटिग्रल ऑफ द टाइप a e raised to x प्लस b अपॉन c e raised to x प्लस d आणि dx. या टाईपचा जर फॉर्म असेल तर आपण त्यावेळेला ते इंटिग्रल सॉल्व्ह करत असताना एक काम आपण करतो. आता हे जरी आपल्याला या फॉर्मचं दिसत असलं पण यापूर्वी जे आपण एक्झाम्पल सॉल्व्ह केलेले आहेत त्यात जे काम आपण इझी वेने करू शकत होतो म्हणजेच न्यूमरेटरला डिनॉमिनेटरचा डेरिव्हेटिव्ह ऍडजस्ट करणे, न्यूमरेटरला डिनॉमिनेटरचा डेरिव्हेटिव्ह जो आहे तो ऍडजस्ट करायचं काम आपण काही वेळेला सहजरित्या करू शकत होतो किंवा सबस्टिट्यूशनच्या मेथडने पण आपल्याला करता येत होतं. इथेही करता येणार आहे पण ती प्रोसेस थोडीशी मोठी होईल, लेंदी होईल, म्हणजे ती लेंथ त्या एक्झाम्पलची वाढू शकते. मग त्याच्यापेक्षा आपण एक सोयीस्कर पर्याय जो आहे त्याच्यावरती तर तो मेथड ही आपण अप्लाय करणार आहोत. म्हणजे न्यूमरेटर इज इक्वल टू, म्हणजे ही जी टर्म दिसते आहे ही टर्म इज इक्वल टू ए इंटू डिनॉमिनेटर, म्हणजे हा डिनॉमिनेटर प्लस बी इंटू डी बाय डी एक्स ऑफ डिनॉमिनेटर या टाईप मध्ये त्याला लिहून घ्यायचा आणि त्याला आपण जे कोइफिशियंट इक्वल करायचे असतात ए आणि बी हे जर फाइंड करायचे असतील तर ते कोइफिशियंटचे सिमिलर टर्म जे इक्वल केल्यानंतर आपल्याला ए आणि बी याचे व्हॅल्यूज फाइंड करता येतील. त्या मिळाल्यानंतर म्हणजे ते कॉन्स्टंट नंबर असणार आहे ते आपण कशाही पद्धतीने ऍडजस्ट करू शकतो पण ते डायरेक्टली आपल्याला ऍडजस्ट करायला त्रास होतो. त्यामुळे आपण एका स्पेसिफिक मेथडने जर केलो तर आपल्याला ते ऍडजस्ट करता येतं आणि यात ती व्हॅल्यू टाकल्यावरती हे पूर्ण न्यूमरेटर म्हणजे पूर्ण ही टर्म जी आहे तिच्याऐवजी ही टर्म आपण रिप्लेस करतो आणि रिप्लेस केल्यावरती सिम्प्लिफाय केल्यावरती आपल्याला हा पार्ट कॅन्सल होतो आणि इथे हा जो पार्ट आहे त्याच्यात डी बाय डी एक्स ऑफ अपॉनला एफ ऑफ एक्स असेल, म्हणजेच वरती एफ डॅश ऑफ एक्स खाली एफ ऑफ एक्स आणि आपल्याकडे त्याचा फॉर्म्युला डायरेक्ट आहे तो आपण युज करू शकतो. त्यासाठी आपण हा जो इंटिग्रल टाईप आहे यावरचे काही एक्झाम्पल्स इथे बघणार आहोत. तर सुरुवातीला बघूयात हे एक्झाम्पल फॉर एक्झाम्पल म्हणून बघा त्या टाईपचं जे दिसतंय तसं तर साइन एक्स कॉस एक्स आहे, साइन एक्स कॉस एक्स आहे आणि यांचे कोइफिशियंट देखील आपल्याला दिसत आहे, म्हणजे आजूबाजूला कोइफिशियंट देखील आहेत त्याचे. म्हणजे या प्रकारे आपण ते इंटिग्रल जे आहे ते फाइंड करू शकतो. तर हे या टाईपचं आहे, हे आपल्याला कळलेलं आहे, मग आपण या पद्धतीने याला फाइंड करणार. बघा सुरुवातीला न्यूमरेटर इज इक्वल टू ए इंटू डिनॉमिनेटर प्लस बी इंटू डी बाय डी एक्स ऑफ डिनॉमिनेटर या पद्धतीने लिहून घ्या. त्या पद्धतीने व्हॅल्यूज ठेवून घेऊया. तर ए इंटू, आता इथे डिनॉमिनेटर काय आहे बघा, ए इंटू डिनॉमिनेटर काय आहे 3 साइन एक्स प्लस 4 कॉस एक्स प्लस बी इंटू आणि डी बाय डी एक्स ऑफ डिनॉमिनेटर काय आहे बघा 3 साइन एक्स प्लस 4 कॉस एक्स. याला आधी जेवढं सिम्प्लिफाय होईल तेवढं करूयात. हा 3 साइन एक्स प्लस 4 कॉस एक्स असाच राहील प्लस बी इंटू याचा डेरिव्हेटिव्ह जो काढला आपण तिथे कॉन्स्टंट आहे त्याच्या व्हेरिएबलला मल्टिपल तो असाच राहील. साइनचा डेरिव्हेटिव्ह तो कॉस एक्स आणि हा 4 देखील असाच राहील आणि कॉसचा डेरिव्हेटिव्ह जो आहे तो आहे मायनस साइन एक्स आणि हा आपला स्क्वेअर ब्रॅकेट कम्प्लीट. मध्ये मल्टिप्लाय करतो 3a साइन एक्स प्लस 4a कॉस एक्स प्लस 3b कॉस एक्स आणि हा मायनस 4b साइन एक्स या पद्धतीने आपल्याला सिम्प्लिफाय करता येईल. त्याला दिसतंय की ही साइन एक्सची टर्म आहे, ही साइन एक्सची टर्म आहे म्हणजे सेम टर्म्स आहेत. तर आपण यातून हा 3a मायनस 4b यातून साइन एक्स जो आहे तो कॉमन निघणार. इथून देखील इथे कॉस एक्स दिसतो आहे, इथे कॉस एक्स आहे तर तो कॉमन काढला तर इथे येईल 4a प्लस 3b आणि हा येणार कॉस एक्स. इथे नंतर आता आपल्याला दिसतंय की इकडचा जो न्यूमरेटर आहे हा न्यूमरेटर आहे साइन एक्स प्लस त्याला मी इथे लास्टला लिहितो
साइन एक्स, आपला हा न्यूमरेटर जो आहे तो साइन एक्स प्लस 2 कॉस एक्स आहे आणि इक्वल टू आपल्याला मिळालं 3a मायनस 4b साइन एक्स प्लस 4a प्लस 3b कॉस एक्स. मग यात आपण आता इक्वेटिंग करू शकतो. इक्वेटिंग कोइफिशियंट्स ऑफ साइन एक्स अँड कॉस एक्स यांचे जर कोइफिशियंट आपण इक्वेट केले तर आपल्याला बघा साइन एक्सचा जो कोइफिशियंट आहे इथे तो आहे 3a मायनस 4b इक्वल टू 1, कारण साइन एक्सचा कोइफिशियंट इथे 1 आहे. आणि इकडे कॉस एक्सचा जो कोइफिशियंट आहे, कॉस एक्स आहे हे, कॉस एक्सचा कोइफिशियंट आहे 4a प्लस 3b आणि तोच इकडे कॉस एक्सचा कोइफिशियंट आहे 2. पुढे आपल्याला हे दोन सायमल्टेनियस इक्वेशन जे आहेत ते सॉल्व्ह करायला लागणार. या प्रकारच्या एक्झाम्पल्स मध्ये जनरली आता आपल्याला दोन सायमल्टेनियस इक्वेशन मिळत जातील आणि दोन इक्वेशन्स आपल्याला सॉल्व्ह करायचे आहेत. म्हणजे यात आपल्याला ए आणि बी च्या व्हॅल्यू ज्या आहेत त्या फाइंड करायला लागतील. तर आपण हे दोन इक्वेशन सॉल्व्ह करूयात. आपण कुठलीही मेथड अप्लाय केली तरी हरकत नाही. तर आपण हे 10th स्टँडर्डला पाहिलेले आहेत की असे एक्झाम्पल जे आहेत आपण त्यांचे सायमल्टेनियस इक्वेशन्स आपण सॉल्व्ह करतो. तर इथे मी याला 3 ने मल्टिप्लाय करतो आणि याला 4 ने करतो. तर बघूयात काय मल्टिप्लाइंग इक्वेशन फर्स्ट बाय 3 अँड सेकंड बाय 4. समजा मी याला इक्वेशन फर्स्ट म्हटलंय आणि याला इक्वेशन सेकंड. तर याला पहिल्याला आपण 3 ने मल्टिप्लाय करतो तर काय होईल, अँडिंग म्हणूयात, कारण त्यांचे मिडल टर्मची साईन जी आहे ती वेगवेगळी आहे, ऑपोजिट आहे. जर ती सारखी राहिली तर आपण सबस्ट्रॅक्शन केलं असतं. तर ते काय बघा 3 त्रिक 9, 9a 4 त्रिक 12, 12b इज इक्वल टू 3 आणि सेकंड इक्वेशनला आपण 4 ने मल्टिप्लाय करतो म्हणजे याला. इथे काय बघा 4 चौक 16, 16a प्लस 4 त्रिक 12, 12b इज इक्वल टू 4 दुने 8 म्हणजेच इक्वल टू 8 आणि आपण ऍडिंग करतो आहोत. तर 9 प्लस 16 जे आहेत ते आपल्याला मिळतात 25a. हा कॅन्सलच झाला म्हणजे 0 होईल, इक्वल टू 8 आणि 3 11 म्हणजे a इज इक्वल टू आपल्याला 11/25 मिळत आहे. आपण ही जी व्हॅल्यू आहे ती कुठे ठेवतो, पुट दिस व्हॅल्यू इन इक्वेशन फर्स्ट किंवा सेकंड कुठेही ठेवलं तरी हरकत नाही. तिथे 3 इंटू आपल्याला जो मिळाला 11/25 ही व्हॅल्यू इथे ठेवली, मायनस 4 इंटू बी इज इक्वल टू 1. 33 33/25 मायनस 4b, आपण 4b तिकडे पाठवूयात, हा मायनस 1 इक्वल टू 4b. तर 4b इज इक्वल टू आपल्याला मिळेल, क्रॉस मल्टिप्लिकेशन जर आपण केलं 33 मायनस 25, 33 मायनस 25 अपॉनला येईल 25. तिथे b इक्वल टू आपल्याला काय मिळतंय बघा. आपण जर ही सबस्ट्रॅक्शन केली तर आपल्याला किती मिळतात, 5 आणि 3 8 म्हणजे 8/25 आणि हा जो इकडचा 4 आहे तो याला मल्टिप्लाय केला तर आपल्याला b मिळतो आहे 2/25. अशा पद्धतीने आपल्याला a आणि b मिळाला की आपण ह्याच्या व्हॅल्यूज आहेत ते आपल्या न्यूमरेटर मध्ये ठेवू शकतो. म्हणजे आता इथे आपल्याला a आणि b मिळालेला आहे, म्हणजे ही जी आपली ही पूर्ण टर्म दिसते आहे ही या टर्म मध्ये आपण ती व्हॅल्यू पुट करायला हरकत नाही, सबस्टिट्यूट करायला हरकत नाही a आणि b ऐवजी. मग म्हणजेच आपण याच्याबद्दल ती व्हॅल्यू ठेवतो आहोत. तर काय होईल बघा, डायरेक्ट जर लिहायचं असेल सुरुवातीला आपण नवीन याच्यामध्ये तर आपल्याला असं साइन एक्स, सुरुवातीचं पहिलं एक्झाम्पल आहे म्हणून डिटेलमध्ये लिहून देतो, इक्वल टू साइन एक्स प्लस 2 म्हणजे न्यूमरेटर, म्हणजे हा न्यूमरेटर. याच्या जागेवरती मी इथे आपला साइन एक्स प्लस 2 कॉस एक्स आहे आणि इथे ए ऐवजी आपण जे आता फाइंड केलंय आपला ए निघालेला आहे 11/25 आणि त्याला मल्टिप्लाय आहे 3 साइन एक्स प्लस 4 कॉस एक्स ही व्हॅल्यू आहे आणि पुढे प्लस बी इंटू डी बाय डीएक्स ऑफ, इथे देखील आता डी बाय डीएक्स आपला बी पण आपल्याकडे आता येऊन गेलेला आहे, तो आहे 2/25 म्हणजे आपला डी बाय डीएक्स ऑफ परत आपल्याला लिहायचा आहे, डिनॉमिनेटर तो आहे 3 साइन एक्स प्लस 4 कॉस एक्स. आणि या पद्धतीने आपण जो आपला न्यूमरेटर आहे तो सिम्प्लिफाय केला आहे. म्हणजे आता आपल्याला इंटिग्रेशन काढायला थोडं इझी होईल.
तर आता ती व्हॅल्यू आपण आय मध्ये ठेवूयात. आय इज इक्वल टू हा संपूर्ण जो आपला न्यूमरेटर आहे त्याच्याऐवजी एवढी व्हॅल्यू ठेवतोय मी. इंटिग्रल 11/25 3 sin x प्लस 4 cos x इथे बघा आणि प्लस 2/25 d by dx of 3 sin x प्लस 4 cos x ब्रॅकेट कंप्लीट आणि संपूर्ण याला अपॉनला 3 sin x प्लस 4 cos x असं आहे. आता याला आपण सिम्प्लिफाय करायला हरकत नाही. तर पुढचं एक्झाम्पल पुढे कंटिन्यू बघूयात. आता या टर्म मध्ये याला सेपरेट जर केलं तर याच्यात ही टर्म जी आहे ती कॅन्सल होऊन जाईल. याला अपॉनला हे केल्यानंतर मात्र याला अपॉनला ते राहीलच कारण आपण सेपरेट करताना दोन्ही टर्म्सला त्या ठिकाणी डिवाइड करणार आहोत. तर इथे कंटिन्यू जे आहे इक्वल टू 11/25 बाहेर इंटिग्रलच्या बाहेर निघणार. इथे 1 dx फक्त राहील कारण मी म्हटल्याप्रमाणे हा फॅक्टर जो आहे तो कॅन्सल होऊन जाईल. पुढे हा प्लस साइन आहे आपली नेहमीप्रमाणे आणि 5/25 जो आहे 2/25 जो आहे तो कॉमन असेल इंटिग्रल साइनच्या. आणि इथे मात्र d by dx ऑफ जो आपला न्यूमरेटर होता त्याच्याऐवजी d by dx ऑफ 3 sin x म्हणजे जसं आपण ऍडजस्टमेंट केली वरती डेरिव्हेटिव्ह या मेथडच्या साह्याने. आणि अपॉनला जी टर्म आहे ती आहे 3 sin x प्लस 4 cos x कारण ती दोन्ही टर्मला डिवाइड झालेली आहे इथे. तर पुढे आपल्याकडे आता एक फॉर्म्युला आहे आणि या फॉर्म्युले शिकलेलो आहोत. वरती जर डेरिव्हेटिव्ह असेल तर आपल्याकडे फॉर्म्युला आहे की f dash of x अपॉन f of x dx इक्वल टू लॉग ऑफ मॉड ऑफ f of x प्लस c. हा फॉर्म्युला जर आपण इथे अप्लाय केला तर हा 11/25 1चं इंटिग्रेशन x प्लस 2/25 आणि हा लॉग ऑफ मॉड ऑफ f of x म्हणजे 3 sin x प्लस 4 cos x आणि प्लस c. f of x ऐवजी आपला 3 sin x प्लस 4 cos x आहे आणि हे असेल आपलं फायनल इंटिग्रल. मोठे आहेत एक्झाम्पल्स परंतु इझी आहे. यानंतरचं जे 6 नंबरचं एक्झाम्पल आहे ते देखील त्याच पद्धतीने सॉल्व्ह करायचे. फक्त जी हिंट देऊन देतो की हा जो टॅन दिसतोय त्याला आपण sin x अपॉन cos x करू शकतो आहोत आणि त्यानंतर आपण ज्याला क्रॉस मल्टिप्लिकेशन करू बरोबर तो त्या फॉर्म मध्ये येतो कारण याला मल्टिप्लाय होईल cos आणि RSA दोघं वरती येईल तर वरती cos x येईल आणि अपॉनला हा cos x याला मल्टिप्लाय 2 होतात आणि हा प्लस 3 sin x dx. फक्त साईनची टर्म ऍब्सेंट आहे त्याचा कोएफिशियंट आपण त्यावेळेला 0 कन्सिडर करतो. इक्वेटिंग करत असताना त्याला 0 कन्सिडर करा. याचा आन्सर जे आहे ते पटकन येईल उलट कारण तोच फॉर्म आहे दिसतोय फक्त साईनची टर्म ऍब्सेंट जरी असली तरी सुद्धा. नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 7. 4 e raised to x minus 25 upon 2 e raised to x minus 5. या एक्झाम्पल मध्ये देखील आपला फॉर्म जो आपण जनरल फॉर्म लिहून घेतलेले होते त्यापैकीच हा एक फॉर्म आहे. मेथड सेम आहे. न्यूमरेटर इक्वल टू a इंटू डिनोमिनेटर प्लस b इंटू d dx ऑफ डिनोमिनेटर. त्यात न्यूमरेटर आपला आहे 4 e raised to x minus 25, a इंटू डिनोमिनेटर आहे 2 e raised to x minus 5, b इंटू d by dx ऑफ डिनोमिनेटर आहे 2 e raised to x minus 5. याला सिम्प्लिफाय करूया हा ट्वाइस a e raised to x minus 5a प्लस हा b इंटू 2 e raised to x चे इंटिग्रेशन e raised to x सॉरी डेरिव्हेटिव्ह e raised to x चा डेरिव्हेटिव्ह e raised to x minus 5 कॉन्स्टंट चा टू 0. फायनली हा 2a आणि हा प्लस 2b त्याच्यातला e raised to x जो आहे तो कॉमन निघतो आणि ते 5a म्हणजे हा 4 e raised to x minus 25. पुढे आता हे जे दिसतंय याच्यात e raised to x आणि कॉन्स्टंट नंबर दिसतोय म्हणजे e raised to x ची टर्म आणि कॉन्स्टंट नंबर e raised to x ची टर्म आणि कॉन्स्टंट नंबर म्हणजे आपण अशा वेळेला इक्वेटिंग करू शकतो. इक्वेटिंग कोएफिशिएंट ऑफ x e raised to x and कॉन्स्टंट. इक्वेटिंग केल्यानंतर e raised to x चा जो कोएफिशिएंट आहे इथे ट्वाइस a प्लस ट्वाइस b इज इक्वल टू इथे तो 4 आहे e raised to x चा कोएफिशिएंट आणि मायनस 5 इज साइन सह घ्यायचं आणि ते इक्वल टू मायनस 25. तर फायनली a इज इक्वल टू मिळतो आहे 5
25/5 ने डिवाइड केल्यानंतर, आणि ही जी व्हॅल्यू आपल्याला निघाली ती आपण इथे वापरू शकतो. त्याच्या आधीच्या याच्यामध्ये पण 2 आहे, याच्यामध्ये पण 2 आहे, याच्यामध्ये पण 2 आहे. आपण डिवाइड करूयात, तर डिवाइड केल्यावरती आपल्याला या पद्धतीने ते सिम्प्लिफाय करून मिळणार आहे. आणि आपल्याला फाइंड आउट करायचं आहे बी. तर आपण आता बी ची व्हॅल्यू जी आहे, हे आपण जो फाइंड केलेला आहे तो जर याच्यात सबस्टिट्यूट केला तर आपल्याला बी देखील मिळतो आहे 2 - 5 म्हणजे इक्वल टू 3. अशा पद्धतीने आपल्याला ए आणि बी जे आहे ते फाइंड करता येतात. एकदा ए आणि बी निघाला की आपण हे जे आहे ते इंटिग्रल मध्ये व्हॅल्यूज ठेवतो. जसं की आता इथे हा पूर्ण इंटिग्रल मध्ये हा न्यूमरेटर जो आहे त्याच्याऐवजी ही व्हॅल्यू आहे, तर मी इथे ए आणि बी ची व्हॅल्यू टाकून त्याला त्या पद्धतीने लिहून घेतो. तर इथे येईल 5, हा 2e⁻x - 5 प्लस इथे बी आपण काढलाय 3 आणि d/dx ऑफ 2e⁻x - 5 आणि अपॉनला जे आहे 2e⁻x - 5 ते असंच लिहिलं. पुढे आपण सिम्प्लिफाय करताना सेपरेट करूयात. तर 5 अपॉन, आता हा जो 5 दिसतोय हा कॉन्स्टंट इंटिग्रलच्या बाहेर काढता येईल आणि ही टर्म सेम आहे. जसं मागच्या एक्झाम्पल मध्ये आपण पाहिलंय एक्झॅक्टली सेम वे आपण सेपरेट करताना ही टर्म कॅन्सल होईल आणि इथे d/dx येणारच आहे. तर इथे काय येईल बघा, 1 dx प्लस हा 3 कॉमन निघणार, 3 मायनस आहे, सॉरी इथे मायनस साईन येईल, इथे मायनस साईन येईल. तर इथे d/dx परत आपला जो फॉर्मॅट आहे f' अपॉन f तो या ठिकाणी तयार होतो. म्हणजे आपण डायरेक्ट फॉर्म्युला अप्लाय या ठिकाणी करू शकतो. इक्वल टू हा 5, हा इथे येईल x -3 इंटू आणि हा येईल लॉग ऑफ मॉड ऑफ 2e⁻x - 5 प्लस c. अशा पद्धतीने आपण डायरेक्ट त्याचा आन्सर जे आहे इंटिग्रल जे आहे ते फाइंड करू शकतो. एवढी इझी ते एक्झाम्पल आहे. फक्त मेथड आपल्या लक्षात असू द्या आणि कोणत्या वेळेला वापरायचे आहे ते माहिती पाहिजे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 10. इथे काय म्हटलं बघा, cos⁸8x cot x dx असं म्हटलेलं आहे. आता इथे पॉवर थोडीशी जास्त दिसते, म्हणजे सबस्टिट्यूशन मेथड आपण अप्लाय करणार आहोत हे या ठिकाणी कळते. परंतु सबस्टिट्यूशनला गरजेचं असतं त्याचाच डेरिव्हेटिव्ह त्याच्या इंटिग्रँड मध्ये असण्याची गरज असते, दोघी फंक्शन्स. परंतु इथे दिसत नाहीये, डायरेक्ट दिसत नाहीये, परंतु आपण आणू तर शकतो. यात एक पर्याय असा आहे की cos x ला जर आपण t पुट केला तर इथे sin x असणं गरजेचं होतं. परंतु अजून एक ऑब्झर्वेशन केल्यानंतर असं लक्षात येतं की sin x हा अपॉनला आहे. म्हणजे आपण मग त्याच्याबद्दल कॉस बद्दल पुट नाही करू शकत. मग पर्याय काय, तर साइन बद्दल जर पुट केला तर त्याचा डेरिव्हेटिव्ह मात्र त्याच्या आत आहे आणि आपण या cos⁸8 चं कन्व्हर्शन साइन मध्ये करू शकतो आहोत. म्हणून आपण अशा वेळेला निर्णय घेतो की आपल्याला पुट करायचा आहे sin x = t आणि याचा डेरिव्हेटिव्ह येतो cos x dx = येईल dt. आता हा cos x dx आणि dt तर आपल्याकडे इथे येऊनच जाईल. बाकी राहिली गोष्ट याची, तर याला थोडं सिम्प्लिफाय करून घ्यात आणि मग त्याच्याबद्दल आपल्याला तो सबस्टिट्यूट करता आला पाहिजे. तर cot⁻x म्हणजे हा काही cos स्क्वेअर x (4) तो त्याला लिहितात. इथे आता आपण फंडामेंटल आयडेंटिटी यूज केल्यानंतर इथे 1 - sin स्क्वेअर x (4). त्याबद्दल आपण आता मानलेलं आहे sin x बद्दल t, तर t² इथे (4) आहे. आता इथे आपल्याला काढायचं आहे (4). आपण बायनॉमियल थेरम म्हणून जो चॅप्टर शिकलेलो आहोत, डिस्ट्रीब्युशन, बायनॉमियल थेरम आणि मॅथमॅटिकल इंडक्शन, हे चॅप्टर आपण 11th शिकलो. त्यात आपण पास्कल्स फायनल पाहिला होता, ज्यात 1 1 असं लिहायला लागतं. दोघांची बेरीज 2, नंतर इथे 1 1 परत दोघांची बेरीज 3, हा 3 1 1, हा 4 6 4 आणि 1 1. हा a प्लस बी आहे, हा a प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर आहे, हा a प्लस बी ब्रॅकेट क्यूब आहे, तर हा a प्लस बी (4). या स्वरूपात आपल्याला हे त्याचे कोइफिशियंट्स मिळतात. मग हे कोइफिशियंट्स काढण्यासाठी आपण आता आपल्याकडे कोइफिशियंट्स आहेत, आपल्याला फक्त काय करायचंय बघा. तर इथे फर्स्ट टर्म घेताना आपण काय करतो, फर्स्ट टर्मचा (4) होईल, कारण जेवढी पॉवर असेल तेवढी आपण त्या ठिकाणी लिहितो. पुढे मायनस साईन द्यायला लागते, कारण इथे जी सेकंड टर्म आहे तिची जी पॉवर आहे, सेकंड टर्म t² आणि t² ची पॉवर जर समजा क्यूब झाली तर ते मायनस साईन येईल, कारण आपण एकाची पॉवर वाढवतो एकाची कमी करतो आणि हा फक्त कोइफिशियंट असतो. मग इथे 4 येईल. फर्स्ट टर्मची पॉवर जी आहे ती 4 ची 3 झाली आणि सेकंड टर्म जी आहे तिची पॉवर जी आहे ती आता फर्स्ट आली, म्हणजे एक पॉवर आली. दोघांची बेरीज बरोबर 4 व्हायला पाहिजे. पुढे प्लस साईन, पुढे आहे 6, नेक्स्ट कोइफिशियंट 6 आहे, इथे येईल 6. त्यानंतर या टर्मची पॉवर जी आहे ती स्क्वेअर होईल क्यूबची आणि सेकंड टर्मची पॉवर जी आहे ती वाढेल, ती आहे स्क्वेअर होईल. पुढे प्लस
पुढे मायनस साईन येईल कारण पॉवर जी आहे त्याची रेस टू 1 होऊन जाईल म्हणून तिथे 4 आणि हा 1 फक्त 1चा रेस टू 1च राहील आणि याला पॉवर जी आहे ती 3 होऊन जाईल आणि प्लस पुढे लास्टला जे आहे ते 1 कोएफिशियंट आहे तो नाही दिला तरी चालतो म्हणजे डायरेक्ट टी स्क्वेअर ब्रॅकेट रेस टू 4 त्या ठिकाणी येईल. अशा पद्धतीने आपण याला सिम्प्लिफाय करून घेऊयात. इथे 4 टी स्क्वेअर प्लस 6 टी रेस टू 4 कारण 1चा स्क्वेअर 1 असतो मायनस 4 इथे टी रेस टू 6 येईल आणि प्लस टी रेस टू इथे 8. हा आपला कॉस रेस टू 8x जो आहे तो सिम्प्लिफाय झालेला आहे. पुढे आपण याला ह्या ज्या व्हॅल्यू आपण काढली ती आपण आय मध्ये सबस्टिट्यूट करतो तर आय इज इक्वल टू इंटिग्रल कॉस रेस टू 8x आपण काढलाय संपूर्ण ही टर्म 1 मायनस 4 टी स्क्वेअर प्लस 6 टी रेस टू 4 मायनस 4 टी रेस टू 6 प्लस टी रेस टू 8 आणि अपॉनला आता हा साइन एक्स बद्दल आपण टी पुट केलाय तर हा टी आणि हा कॉस एक्स डीएक्स या संपूर्ण याच्याबद्दल आपल्याकडे आहे डीटी तो इथे लिहिला. आता याला अजून सिम्प्लिफाय करूया. सेपरेट केल्यानंतर बघा काय होत आहे. सेपरेट केल्यानंतर हा 1/t होईल. मी सेपरेट पण करतोय आणि शिवाय प्रत्येकाचं इंटिग्रल पण सेपरेट करतोय. तर इथे -4 इंटिग्रलच्या बाहेर 4 निघेल आणि इथे टी स्क्वेअर आहे अपॉनला टी आहे म्हणजे फक्त टी उरणार टी डीटी पुढे प्लस परत 6 इंटिग्रलच्या बाहेर हा टी रेस टू 4 आहे इथे टी आहे तर टी क्यूब राहील. त्यानंतर इथे -4 परत इंटिग्रलच्या बाहेर -4 कॉमन आपण काढू शकतो. त्यानंतर जे उरणार आहे ते टी रेस टू 6 आणि आपल्याला हा टी म्हणजे टी रेस टू 5 एक कॅन्सल होईल. तसंच पुढे लास्ट टर्म जी आहे त्यात टी रेस टू 8 आहे हा टी अपॉनचा केला तर टी रेस टू 7 फक्त राहील आणि हा डीटी. मग यांचं इंटिग्रेशन आपण काढूया. आता आपण बरेचसे फॉर्म्युले जे आहेत ते पाहिलेले आहेत तर पुन्हा फॉर्म्युले लिहून देत नाही. तर याचा फॉर्म्युला आहे लॉग ऑफ मॉड ऑफ टी -4 टी स्क्वेअर अपॉन 2 प्लस 6 टी रेस टू 4 अपॉन 4 एक्स रेस टू यांचा फॉर्म्युला मी इथे अप्लाय करतोय. 4 इथे टी रेस टू 6 अपॉन 6 प्लस टी रेस टू 8 अपॉन 8 आणि हा प्लस सी. पुढे फक्त सिम्प्लिफाय करून घेऊयात आणि आपली जी व्हॅल्यू आहे आपण टी ज्याच्याबद्दल मानलाय साइन एक्स बद्दल तो यात टाकून घेऊयात. प्रत्येक ठिकाणी इथे बेदुनेच्या इथे 2 इथे येईल साइन स्क्वेअर एक्स कारण स्क्वेअर आहे. इथे 3/2 दोनाचा भाग जातो इथे येईल साइन रेस टू 4x मायनस इथे पण 2/3 आणि साइन रेस टू 6x आणि लास्टला 1/8 साइन रेस टू 8x प्लस सी हे असणार आहे आपलं फायनल इंटिग्रल. नेक्स्ट क्वेश्चन बघूया 13. नेहमीप्रमाणे लेट आय इज इक्वल टू इंटिग्रल tan 3x इंटू tan 2x इंटू tan x dx. आता अशा प्रकारचे जे एक्झाम्पल्स आहेत त्यात आपण 11ला हे ट्रिग्नोमेट्रिक मध्ये आपण सॉल्व्ह करून घेतलेले आहे. म्हणजे ही ट्रिग्नोमेट्री आपण सिम्प्लिफाय करू शकतो. जे आपण प्रोडक्ट मध्ये पाहतोय त्याला आपण ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन मध्ये कन्वर्ट करू शकतो. मग त्यासाठी आपल्याकडे tan a प्लस बी चे जे फॉर्म्युले म्हणजे कंपाऊंड अँगलचे जे फॉर्म्युले आहेत ते आपले रिमेंबर असणं गरजेचं आहे म्हणजे माहिती असणं गरजेचं आहे. तर ते जे फॉर्म्युले आहेत त्याच्यात एक आपण असं लॉजिक वापरतो की ते 3x दिसतोय आणि या दोघांची बेस बरोबर 3 होते 3x म्हणजे याचा अर्थ आपण याच्याबद्दल कन्सिडर करायचा कन्सिडर आणि याला tan 3x जो आहे तो tan 2x प्लस x असं लिहिता येईल. म्हणजे हा tan a प्लस b चा फॉर्म्युला तयार झाला. म्हणजेच मग tan a प्लस tan b अपॉन 1 मायनस tan a tan b असा तो फॉर्म्युला आहे. यात a आणि b ऐवजी 2x आणि x आहे. त्यानंतर याला इकडे आणा मल्टिप्लाय होईल. ही टर्म संपूर्ण इकडे आणली तर त्याला मल्टिप्लाय म्हणजे याने याला मल्टिप्लाय केलं तर इथे येईल tan 3x मायनस tan 3x याने याला मल्टिप्लाय केलं आता याने याला करतोय तर tan 3x इंटू tan 2x इंटू tan x इज इक्वल टू tan 2x आणि प्लस हा tan x. पुढे फक्त ही टर्म तिकडे पाठवतो आणि ह्या दोन्ही टर्म्स इकडे आणतो तर इथे येईल tan 3x मायनस tan 2x मायनस tan x इक्वल टू येईल tan 3x इंटू tan 2x इंटू tan x कारण मी ही टर्म संपूर्ण तिकडे पाठवली आहे. म्हणजे बरोबर आपल्याला तिघींचा जो प्रोडक्ट होता tan 3x tan 2x आणि tan x हे तिघींचा प्रोडक्ट आपल्याला या पद्धतीने लिहिता येणार आहे. म्हणजे आपण आय मध्ये ही जी व्हॅल्यू लिहिली आहे ही व्हॅल्यू याच्याऐवजी आपण ही व्हॅल्यू टाकू शकतो tan 3x
मायनस टॅन 2x मायनस टॅन एक्स आणि इथे dx. याला सेपरेट करूयात. आपल्याकडे आता यांचे फॉर्म्युले आहेत. यांचे फॉर्म्युले आपण आता फाइंड केलेले आहेत. त्याचा प्रूफ देखील आपण पाहिलेला आहे. त्यामुळे आपण डायरेक्ट टॅनचा जो आहे तो डेरिव्हेटिव्ह काढू शकतो. सॉरी, इंटिग्रेशन आपण काढू शकतो. म्हणून आपल्याला आता इथे टॅनचं जे इंटिग्रेशन आहे ते काय येतं, लॉग ऑफ मॉड ऑफ सेक ऑफ 3x आणि अपॉनला x चा कोइफिशियंट घ्यायला लागतो. मायनस इथे देखील लॉग ऑफ मॉड ऑफ सेक ऑफ 2x अपॉन x चा कोइफिशियंट 2 घ्यायला लागणार आणि इथे लॉग ऑफ मॉड ऑफ सेक x प्लस c हे असणार आहे आपलं त्याचं फायनल इंटिग्रल. नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. क्वेश्चन नंबर 15 आणि 16. काय म्हटले पहा, नेहमीप्रमाणे लेट आय इज इक्वल टू इंटिग्रल 3 टू कॉस स्क्वेअर एक्स इंटू साइन 2x dx. तर इथे आपण पाहता क्षण तर नाही कळत, परंतु आपल्याला एक लक्षात येतं जर फॉर्म्युले पार्ट असतील तर कॉस स्क्वेअर एक्सचा जो व्हेरिएटिव्ह आहे तो येतो 2 कॉस एक्स इंटू साइन एक्स आणि 2 कॉस एक्स साइन एक्सचा फॉर्म्युला आहे डबल अँगल मध्ये साइन ऑफ 2x. म्हणजे याचा अर्थ त्याचा डेरिव्हेटिव्हच्या आत आहे हे दिसतंय. म्हणून आपण सबस्टिट्यूट करताना कॉस स्क्वेअर एक्स इज इक्वल टू समजा टी पुट केला तर इथे याचा डेरिव्हेटिव्ह आपण काढणार डिफरन्शिएट ऑन बोथ द साइड्स. डिफरन्शिएट केल्यावरती आपल्याला बघा याचा डेरिव्हेटिव्ह 2 कॉस एक्स, कारण आपण पहिले एफ ऑफ एक्स टू एनचा फॉर्म्युला वापरणार. एफ ऑफ एक्स ब्रॅकेट एस टू एन त्याचा डेरिव्हेटिव्ह काढल्यानंतर डी बाय डी एक्स वापरत एफ ऑफ एक्स घ्यायला लागतो. म्हणजेच कॉस एक्सचा येईल मायनस साइन एक्स आणि मग इथे डीएक्स इक्वल टू डीटी. पुढे हा -2 साइन एक्स कॉस एक्स असं लिहिता येईल आणि इक्वल टू हा डीटी. पुढे फक्त मायनस साइन तिकडे पाठवून दिला आणि हा फॉर्म्युलाच तयार झाला साइन 2x चा आणि मायनस साइन म्हणजे मायनस डीटी. बाकी त्यात आय मध्ये व्हॅल्यू पुट केल्या तर आपल्याला मिळतं 3 हा जो इथे साइन 2x dx आहे त्याच्याऐवजी मायनस डीटी आहेच आणि याच्याबद्दल आपण टी मानलाय तर 3t असं होईल. मायनस साइन बाहेर काढली तर इथे 3t dt आहे आणि याचा पण आपल्याकडे इंटिग्रेशनचा फॉर्म्युला आहे a चा, तो आहे मायनस 3t अपॉन log 3 प्लस c. हा येईल मायनस. आता इथे टी बद्दल फक्त आपल्याला व्हॅल्यू सबस्टिट्यूट करून द्यायची आहे. तर काय आहे आपल्याकडे टी इज इक्वल टू म्हणजे -3 आपण टी मानलाय कॉस स्क्वेअर एक्स बद्दल आणि अपॉन येणार आहे log 3 आणि प्लस सी. अशा पद्धतीने आपण त्याचं इंटिग्रल जे ते फाइंड करू शकतो. नेक्स्ट बघूयात 16. आय इज इक्वल टू साइन इंटिग्रल साइन 6x अपॉन साइन 10x साइन 4x. यात आपल्याला आता ट्रिग्नोमेट्रीचे फॉर्म्युले पार्ट असणं गरजेचं असतं. जनरली अशा एक्झाम्पल्स मध्ये काही ना काहीतरी ऍडजस्टमेंट असते, कारण आता इथे 6 दिसते ते 10 आहे इथे 4 आहे म्हणजे कुठेतरी यांचं रिलेशन आहे. 6 प्लस 6 आणि 4 यांची ऍडिशन केल्यावरती आपल्याला 10 मिळतो. म्हणजे याच पद्धतीने कुठेतरी ऍडिशनची आपल्याला गरज आहे, त्याला आपण कन्व्हर्ट करूयात त्या स्वरूपामध्ये. तर हा म्हणजे काही 10x मायनस 4x. 6x ला आपण त्या पद्धतीने लिहू शकतो म्हणजे बरोबर खाली 10 आणि 4 तर तिथे ज्या ठिकाणी ऍडिशन झाली आहे. आपण मागे पण या प्रकारचे एक्झाम्पल जे पाहिले तसंच इथे पण सोडवायचं आहे. साइन 10x आणि हा साइन 4x dx. बाकी पुढे आपल्याकडे साइन ए मायनस बी चा फॉर्म्युला आहे. काय फॉर्म्युला आहे तो, साइन ए कॉस बी मायनस कॉस ए आणि साइन बी. म्हणजेच या ठिकाणी ए आणि बी ऐवजी 10x आणि 4x आहे आणि आपण लाईन साइन 10x इंटू साइन 4x dx. याला सेपरेट करूयात. सेपरेट केल्यावरती बघा आपल्या लक्षात येईल की हा साइन 10x कॉस 4x आणि अपॉनला साइन 10x साइन 4x उरतोय. इकडे कॉस 10x साइन 4x अपॉन हा साइन 10x आणि साइन 4x. आता हे सिम्प्लिफाय केल्यावरती आपल्या लक्षात येईल की काही त्या ठिकाणी ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन जे ती सारखी आहेत. ज्यात साइन 10x कॅन्सल आणि कॉस अपॉन साइन जो आहे तो कॉट येतो म्हणजे इथे येईल कॉट ऑफ 4x dx मायनस. तसं इथे साइन 4x सारखा आहे कॅन्सल होईल आणि हा कॉस अपॉन साइन आहे कारण अँगल सेम आहेत म्हणून कॉट ऑफ 10x dx. पुढे याचं जे इंटिग्रेशन आहे लॉग ऑफ मॉड ऑफ साइन ऑफ 4x. कॉट एक्सचं इंटिग्रेशन जे आहे ते लॉग ऑफ मॉड ऑफ साइन ऑफ 4x येतं आणि याचं देखील लॉग ऑफ मॉड ऑफ साइन ऑफ 10x वरून
या प्रत्येकाचा एकचा कोएफिशियंट आपल्याला ते घ्यायला लागतो. इथे देखील आपल्याला एकचा कोएफिशियंट 10 आहे, तो घ्यायला लागणार. व्यवस्थित लिहायचं असेल तर लॉग ऑफ मॉड ऑफ साइन ऑफ 4x मायनस 1/10 लॉग ऑफ मॉड ऑफ साइन ऑफ 10x प्लस c अशा पद्धतीने आपण याचं देखील इंटिग्रल जे आहे ते फाइंड करू शकतो. नेक्स्ट आणि लास्ट एक्झाम्पल बघूया. एक्झाम्पल नंबर 17. तर इथे बघा साइन एक्स कॉस क्यूब एक्स दिसतोय आणि आपल्याला 1 प्लस कॉस स्क्वेअर एक्स दिसतोय. याला जर सिम्प्लिफाय करायचं ठरवलं आपण तर सिम्प्लिफाय करायला खूप त्रास होईल. मग अशा वेळेला आपण एक लक्षात येतं की इथे जर मी कॉस बद्दल टी पुट केला तर ऑफकोर्स कुठेतरी हे सिम्प्लिफाय होत आहे आणि बरोबर त्याचा डेरिव्हेटिव्ह जो आहे तो त्याच्या आत पण दिसतो आहे साइन एक्स. म्हणून आपण अशा वेळेला कॉस एक्स बद्दल टी पुट करूया. तर इथे येईल मायनस साइन एक्स, कारण याचा डेरिव्हेटिव्ह आपण जर काढला डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस एक्स इज मायनस साइन एक्स डीएक्स इज इक्वल टू एल डी आणि आपण मायनस साइन जी आहे ती त्या साईडला पाठवूयात तर मायनस डी टी. म्हणजे बरोबर आपल्याला याच्याबद्दल मिळालेलं आहे. बाकी याचं कन्व्हर्शन पण होत आहे. इक्वल टू इथे फक्त टी क्यूब राहील. म्हणजे संपूर्ण एका व्हेरिएबलमध्ये जर कन्व्हर्ट होत असेल तर आपण अशा वेळेला सबस्टिट्यूशन मेथड जी आहे ती अप्लाय करू शकतो. इथे मायनस इंटिग्रल इथे येईल टी क्यूब अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर. परंतु आता पुढे अजून हे अल्जेब्रिक फंक्शन आहे आणि याची पॉवर जास्त आहे, आपण याला डिवाइड करू शकतो. डिवाइड केल्यावरती पण आपल्याला मिळणार आहे. काही एक्झाम्पल्सला आपण डिवाइड करू शकतो किंवा काही एक्झाम्पल जे आहेत ते डायरेक्ट पाहता क्षणी पण आपल्याला त्याला ऍडजस्टमेंट करता येते. जर ऍडजस्टमेंट करता नाही आली तर याच्याने याला डिवाइड करून टाकायचं. ते आपल्याला माहिती आहे. आता डिवाइड कसं करायचं ठीक आहे, मी डिवाइडच्या मेथडने सांगतो. ऍक्च्युली हे इझी वेने पण येणार आहे, कारण ते टी ऍडजस्ट केलं तर टी स्क्वेअर प्लस 1 आणि मायनस टी अशा पद्धतीने आपल्याला हे मिळत आहे ऍडजस्टमेंट केल्यानंतर. परंतु काही वेळेला जर ही ऍडजस्टमेंट आपल्याला सुचत नसेल किंवा येत नसेल तर अशा वेळेला पॉवर दिसते आहे अल्जेब्रिक फंक्शन. आणि आपण स्टार्टिंगला शिकलोय पहिल्या व्हिडिओमध्ये की जर या पद्धतीने काही असेल तर पॉवर जर जास्त असेल त्या फंक्शनची तर याच्यापेक्षा त्याची 2 आहे. हायेस्ट पॉवर जी आहे त्याची 2 आहे, याची 3 आहे. तर आपण याच्याने याला डिवाइड करतो या पॉलिनॉमियलने याला. तर त्या मेथडने तुम्ही केल्याने तुम्हाला बरोबर या टाईपचे मिळणारच आहे. परंतु डायरेक्ट ऍडजस्टमेंट जर केली तर अशा पद्धतीने ते आपल्याला मिळते. याला सेपरेट करायला हरकत नाही. सेपरेट जर केलं तर इंटिग्रल इथे मायनस साइन असेलच. मायनस साइन दोघींना आहे. इथे टी इंटू टी स्क्वेअर प्लस 1 अपॉनला टी स्क्वेअर प्लस 1 आणि हा डी टी. मायनस साइन यालाही आहे यालाही आहे म्हणजे ते प्लस येईल. मायनस मायनसचा प्रॉडक्ट घेतल्यानंतर आणि हा टी अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर डी टी. पुढे परत बघा इथे जर तुम्ही ऑब्झर्व केला असाल तर आपण इथे हा कॅन्सल तर होतोच आहे. पण पुढची जी टर्म दिसते आहे त्याच्यामध्ये आणखी एक गोष्ट महत्वाची आहे की इथे याची पॉवर जी आहे ती वरच्या न्यूमरेटरच्या पॉवरपेक्षा कमी जास्त आहे. म्हणजे अशा वेळेला आपण ऍडजस्टमेंट पाहिलेली आहे. म्हणजे डेरिव्हेटिव्ह आपल्याला वरती ऍडजस्ट करायला लागतो. मग इथे डेरिव्हेटिव्ह म्हणजेच इथे 2t याचा डेरिव्हेटिव्ह येईल टी स्क्वेअरचा. मग आपण तो ऍडजस्ट केला. आता याच्यात आपल्याला डिफरन्शिएशन चॅप्टर आपलं चांगल्या प्रकारे झालेलं पाहिजे तर आपल्याला ह्या गोष्टी लक्षात येतात. ते मायनस याचा इंटिग्रेशन टी स्क्वेअर अपॉन 2a रेस टू n प्लस 1 अपॉन n प्लस 1 असतं त्यानुसार प्लस हा 1 अपॉन 2 आणि हा तर डायरेक्टली लॉग ऑफ मॉड ऑफ एफ डॅश ऑफ एक्स आपला तो फॉर्म्युला आहे त्याच्यानुसार इथे 1 प्लस टी स्क्वेअर आणि प्लस सी अशा पद्धतीने आपण फक्त टी ची व्हॅल्यू पुट केली तर कॉस स्क्वेअर एक्स अपॉन 2 प्लस 1 अपॉन 2 लॉग ऑफ मॉड ऑफ 1 प्लस एक्स ची व्हॅल्यू कॉस एक्स ठेवली प्लस सी अशा पद्धतीने आपल्याला या फंक्शनचं इंटिग्रल जे ते काढता येतं. या एक्झाम्पल सोबतच आपली ही एक्सरसाइज जी आहे एक्सरसाइज 3.2 चा ए पार्ट जो आहे तो पूर्णतः संपलेला आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण नवीन टॉपिकला सुरुवात करणार आहोत. तोपर्यंत इथेच थांबूया.